क्लासेसमध्ये सन 2026-27 ही पहिली पालक सभा इथं आयोजित केली आहे. वेळात वेळ काढून पालक इथं आल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगते. मी सौ वैशाली लाड, इयत्ता 10वीला मी इंग्रजी विषय शिकवते. इंग्रजी विषयाचं अध्यापन तुम्ही जर तुमच्या मुलांना विचारलं असाल तर त्यांचा पहिलं लेक्चर ABCD पासून सुरू झालेला आहे. म्हणजे अगदी शून्यातून तो मुलगा कितीही कमी असू दे किंवा जास्त असू दे, म्हणजे भरपूर अभ्यास असू दे किंवा ढ असू दे, त्याचा विचार न करता पहिले तर ABCD पासून झाले. त्यानंतर बाराखडी, 1 2 3, म्हणजे इतका पायापासून हे मी सुरुवात केली आहे. त्या मला शब्दार्थ देणे, अभ्यास करून घेणे, वेळच्या वेळच्या वह्या चेक करणे, वर्गामध्ये बोर्डवर त्याच्याकडून सोडवून घेणे, प्रत्येक वेळेला त्यांना टोमणे मारणे अभ्यासामध्ये, की जेणेकरून इंग्रजी विषयाची भीती कमी होईल. तुम्हाला घरी कधीतरी माझं एखादं तरी सांगितलं असेल की लाल मॅडम असं म्हटल्या, असं चिडल्या किंवा असं सांगितलं, काय ते झालं, किंवा लेक्चरमध्ये पण मी त्यांना माझी सगळी स्टोरी सांगितली की मी कशी घडले. त्यामुळं त्यांना खूप उत्कंठा होती, तर ते सुद्धा मी त्यांना सांगितलंय. त्यामुळे मला ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा ह्या वर्षीची जी बॅच आहे ती सगळे विद्यार्थी खूप छान अभ्यास करतायत. आणि जेवढं मी शिकवते ना तेवढं ग्रास्पिंग पॉवर त्यांची छान आहे. लगेच ते समजून घेतात आणि लक्ष देऊन ऐकतात. परंतु तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक असा ओव्हर कॉन्फिडन्स असा आहे की टीचर म्हणजे छानपैकी असं हसत आमचा इंग्रजी क्लास असतो, त्याची टेन्शन त्याचं नसतं, टेन्शन फ्री लेक्चर असतं ते. त्यामुळे त्यांना आता असं वाटते की एकदा शिकवलं ना की मला समजलंय, खरं पुन्हा ते करायला गेलं की त्याला मात्र येत नाही. त्याने हे मला कधी कळलं पेपर तपासल्यानंतर. ज्यावेळेला वर्गात मी प्रत्येक बेंचवर प्रत्येक मुलग्याजवळ जाऊन मी बघत असते, तर मुलगा काय लिहितो काय करते सगळं अगदी त्याला सांगून येत नसेल तर माझ्यासोबत करायलाच राहून मी घेते. प्रत्येक मुलग्याकडे लक्ष असतं. मग एवढं मी करत असतो सुद्धा ती मुलं अजून मागं का पडत आहेत, त्याचा जरा अभ्यास पालकांनी पण करायला पाहिजे. कारण का तुम्ही सेमी इंग्रजी माध्यमाला मुलांना घातलाय, खरं इंग्रजी विषय तो किती महत्वाचा आहे त्यामध्ये हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कारण का जे विषय मराठीमध्ये आहेत ना ते त्यांना सेमीमध्ये इंग्रजीमध्ये आहे. मग तो सायन्स असेल, मॅथ्स असेल, हे सगळं त्यांना इंग्लिशमध्ये आहे. मग ते इंग्लिश वर्डिंग वेगळं आहे, ते त्यांना केलंच पाहिजे. मराठीमध्ये जरी समजत असेल तरी आन्सर त्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे नुसतं इंग्रजी विषयाचं त्यांना महत्त्व नाही आहे. प्रत्येक विषयामध्ये इंग्रजी हा विषय त्यांच्याजवळ आलाय, सायन्समध्ये पण आलाय आणि मॅथ्समध्ये पण आलाय. त्यामुळे तो त्यांना पक्काच केला पाहिजे. माझ्या जो मी विषय शिकत असेल तो माझ्याकडे मी परफेक्ट केलेलाच आहे. म्हणजे ग्रामर असेल, लेसन असेल, पोएम असेल, काही असेल, त्यांना मी ग्रामरची वेळ तर 200-300 कितीही पानाची घाला म्हणून सांगितले. आणि ती कायमस्वरूपी ठेवा की जेणेकरून तुम्हाला ती भविष्यात खूप उपयोगी पडणार आहे. इतकं ग्रामर असणार तुम्हाला कोणीच सांगणार नाही अगदी शून्यापासून. आणि त्यांनी सुद्धा ते बघितलंय की नाहीच आम्हाला हे शिकवलेलं नाहीये असं. त्यामुळं इतकं छान त्याचं घेतलंय. खरं तरी सुद्धा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. कारण का मराठी माध्यमचा विद्यार्थी जर ह्या फर्स्ट नंबर रिझल्ट बघितला 87, 88, 90% आपण जातो, तर सेमीवाल्यांनी त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. कारण मराठी विद्यार्थी पण अभ्यास करतोय, सेमीवाला पण करतोय, तर सेमीवालाचा अभ्यास हा डबल पाहिजे मराठीपेक्षा. त्यामुळं ही जी विद्यार्थी आहे आज 91%चा हायस्ट आहे ना तो पुढे गेला पाहिजे. आता ही परीक्षा कशी होती, 40 मार्काची 30 मार्काचे पेपर होते, परंतु आता जी सामायिक परीक्षा आहे ती असणार आहे ती 100 मार्काची असणार आहे. 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्काची ओरलची असणार आहे. मग त्या पेपरमध्ये 3 तासामध्ये तो 80 मार्काचा पेपर कव्हर त्यांना झालाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे इंग्लिश जास्तीत जास्त प्रमाणात आलं पाहिजे. त्यामुळे तो सराव होणं गरजेचं आहे. त्यामुळं पालकांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडे खूप लक्ष द्या. कारण मगाशी सांगितलं की आता परीक्षेसाठी फक्त 5 महिने राहिले आणि त्या 5 महिन्यामध्ये आपल्याला खूप काय काय करायचं आहे. सगळे सण उत्सव पण करायचे, शाळेमध्ये भरपूर सहभागी पण व्हायचं. कारण का पुन्हा इयत्ता 10वीचा वर्ग मिळणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये, हे उपक्रम पुन्हा होणार नाही आहेत. मग ते एकत्र गॅदरिंग असेल, ट्रिप असेल, क्रीडा महोत्सव असेल, हे त्याला कॉलेजमध्ये गेल्यानंतर